नमस्कार मित्रांनो, आपल्या MPSC प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सिरीजमध्ये तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 इतिहास या प्रश्नपत्रिकेचे संपूर्ण विश्लेषण करणार आहोत. या व्हिडिओमध्ये फक्त योग्य उत्तर सांगणार नाही, तर प्रत्येक मागील इतिहास संकल्पना, प्रत्येक प्रश्नामागील इतिहास संकल्पना, टेक्निक आणि MPSC नेमका कसा प्रश्न विचारते तर हेही समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ प्रिलिम सोबतच मेन साठी खूप उपयुक्त आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग कोणताही वेळ न घालवता सुरुवात करूया. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 हिस्ट्री. प्रश्न क्रमांक 51. मोहम्मद घुरीचे राज्यपाल व मोहम्मद घुरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली ते भाग आणि त्यांच्या जोड्या विचारल्यात मित्रांनो. तर याचा जोड्या आहेत अ याल्दोज, ब कुबाचा, मोहम्मद इब्न बख्तियार आणि अबक. तर मित्रांनो, हा प्रश्न मोहम्मद घुरीच्या मृत्यूनंतर त्याच्या गुलाम सेनापतींनी कोणत्या भागावर स्वतंत्र सत्ता प्रस्थापित केली यावर आधारित आहे. सन 1206 मध्ये मोहम्मद घुरीचा मृत्यू झाला. त्याला वारस नसल्यामुळे त्याच्या प्रमुख सेनापतींनी वेगवेगळ्या प्रदेशात स्वतंत्र राज्य स्थापन केले. तर याल्दोजने गजनी आणि अफगाणिस्तानातील पर्वतीय प्रदेशावर स्थापन केले. त्यामुळे हा प्रदेश कुठे येतो? अफगाण पर्वतीय प्रदेश. याची जोडी 4. कुबाचाने सिंध व मुलतान येथे स्वतंत्र सत्ता स्थापन केली. त्याची राजधानी काय होती? उच्च कुठे येते? सिंध मध्ये, म्हणून आपण इथे कुबाचाचं सिंध. ब 3. जोडी आहे मोहम्मद इब्न बख्तियार. हा सेनापती बिहार आणि बंगाल जिंकण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि याने नालंदा, विक्रमशिला विद्यापीठांवर आक्रमण केले होते. हा खूप फेमस आहे मित्रांनो. आणि मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्याने बंगालमध्ये, म्हणजे हा भारतातच होता, आणि याने बंगालमध्ये स्वतंत्र सत्ता स्थापन केली, म्हणून क ची जोडी 2. आणि ऐबक, कुतुबुद्दीन ऐबक हा घोरीचा सर्वात विश्वासू सेनापती होता. 1206 मध्ये त्याने दिल्ली सल्तनतीची स्थापना केली. त्याला गुलाम वंशाचा संस्थापक म्हटले जाते, म्हणून या कुतुबुद्दीन ऐबकची जोडी 1. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. 4, 3, 2, 1. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 52. मौर्य पूर्व काळात भारत डॅश म्हणून ओळखला जाईल. पर्याय क्रमांक 1. द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज, द क्वीन ऑफ वेस्टर्न सीज, द क्वीन ऑफ द सदर्न सीज आणि द क्वीन ऑफ द इरिथ्रियन सी. मित्रांनो, हा प्रश्न म्हणजे नॉलेज पेक्षा एकदम कॉमन सेन्स आहे. आपला भारत ईस्टर्न मध्ये येतो, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज. तर मौर्य पूर्व काळात भारत द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज म्हणून ओळखला जाईल. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. द क्वीन ऑफ ईस्टर्न सीज. तर हे नाव का पडले? आता हे साधा जरी आपला ईस्टर्न होऊन आपण हे भारत ईस्टर्नला आहे, तर आपल्याला जरी उत्तर मिळालं तरी नाव का पडलं? तर मौर्य पूर्व काळात भारताचा आग्नेय आशिया, श्रीलंका आणि मेसोपोटेमिया, इजिप्त यांच्याशी मोठ्या प्रमाणावर सागरी व्यापार व्हायचा. भारतीय व्यापारी मसाले, कापूस, हस्तिदंत, मौल्यवान दगड आणि इतर वस्तू समुद्रमार्गे नेत असत. त्यामुळे पूर्वेकडील व्यापारात भारताचे वर्चस्व प्रस्थापित झाले, समुद्री व्यापारात. त्यामुळे इतिहासकारांनी भारताला द क्वीन ऑफ ईस्टर्न सी म्हटले. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 53. पुढील राजघराणी आणि आपल्याला त्यांचे राजे यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर ए आहे राष्ट्रकूट, चोळ, पाल आणि परमार यांच्या जोड्या लावायच्या आहेत. हा खूप रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर इथे राष्ट्रकूटांचा संस्थापक दंतीदुर्ग. हा प्रश्न खूप वेळा रिपीट झाला मित्रांनो, तर लक्षात ठेवा. राष्ट्रकूटाची जोडी दंतुदुर्ग. त्यानंतर चोळ राजघराण्याचा संस्थापक कोण आहे? विजयालय. पाल राजघराण्याचा राजा गोपाल आणि परमार राजघराण्याचा राजा उपेंद्र. तर ही अशी जोडी पर्याय क्रमांक 4 यामध्ये येते. त्यामुळे आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 3, 4, 1, 2. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54. अॅकेमेनिड विजयानंतर भारताच्या सीमेवर, विशेष करून कंबोज मध्ये डॅश हा नवा उद्योग सुरू झाला. कोणता उद्योग सुरू झाला हे विचारलंय. फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा प्रश्न भारतावर झालेला अॅकेमेनिड म्हणजे पर्शियन आक्रमणाच्या परिणामावर आधारित आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ब्लँकेट मेकिंग म्हणजे ब्लँकेट बनवणे हा नवा उद्योग सुरू झाला. अॅकेमेनिड हे पर्शियन साम्राज्य होते. सायरस आणि दायरस म्हणजे डेरियस यांनी उत्तर पश्चिम भागातील काही भाग, विशेषतः गांधार आणि कंबोज जिंकले. कंबोज मध्ये हा प्रदेश थंड हवामानाचा होता. तेथे मोठ्या प्रमाणावर मेंढी पालन होत होते.
पर्शियन संपर्कानंतर येथे लोकरापासून ब्लँकेट म्हणजे घोंगडी बनवण्याचा उद्योग सुरू झाला. हा उद्योग भारतासाठी नवीन मानला जातो. म्हणूनच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्लँकेट बनवणे. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 55 जोड्या जुळवा. तर आपल्याला इथे काही राजे दिलेत आणि त्यांचे काही कार्य दिलेत. तर याच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. तर एक आहे कामरूपचा राजा, त्यानंतर सिंधचा राज्यकर्ता, काश्मीरचा राजा आणि वल्लभीचा राजा. तर एक एक करून पाहूया आपण. कामरूपचा राजा याने कामरूपचा राजा भास्कर वर्मा कोण होता? हा हर्षाचा मित्र होता. हर्षाने व्यानसांग याला कामरूपला पाठवले. भास्कर वर्माने हर्षाच्या इच्छेविरुद्ध त्याला अडवून ठेवण्याचे धाडस केले नाही. याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे याची जोडी आहे दुसरी. हर्षाच्या इच्छेविरुद्ध एका चीनी यात्रेकरूला आपल्या राजधानीत अडकवून ठेवू शकला नाही. तर अच दोन ठिकाणी. तर याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आणि 2. तर हे 3 आणि हे 4 आधीच एलिमिनेट झाले. तर त्यानंतर आपण पाहूया सिंधचा राज्यकर्ता. हर्षाचे वडील प्रभाकर वर्धन यांनी सिंधच्या राजाचा आधीच पराभव करून त्याला नमवले होते. त्यामुळे सिंधचा राज्यकर्ता याची जोडी 1. याला प्रभाकर वर्धनने आधीच कमकुवत केले होते. काश्मीरचा राजा. हर्षाला बुद्धाचा दात मिळवण्यासाठी काश्मीरच्या राजाकडे जावे लागले. त्यामुळे पर्याय याची जोडी आहे 3. याला हर्षाचा दाताचा औषध देण्यात भाग पाडले. आणि वल्लभीचा राजा ध्रुवसेन 2 हा सुरुवातीला हर्षाकडून पराभूत झाला. नंतर हर्षाने आपल्या मुलीचा विवाह त्याच्याशी लावून मैत्री केली. तर याचा डचा आहे डची जोडी 4. यामुळे याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. 55 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 2 1 3 4. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56. पुढील पैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता? खाली काही व्यक्ती दिल्यात आणि त्यांचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध विचारलाय. पर्याय क्रमांक 1 काशीनाथ वैद्य, दिनकरराव जवळकर, माधवराव बागल आणि 4 दादासाहेब सुर्वे. तर या कोणाचा संबंध नव्हता? पर्याय क्रमांक 1 काशीनाथराव वैद्य यांचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता. काशीनाथराव वैद्य हे मुख्यतः मुंबई आणि प्रार्थना समाजाशी संबंधित सामाजिक सुधारक व कायदे पंडित म्हणून ओळखले जातात. त्यांचे कार्य कोल्हापूर संस्थानाच्या प्रशासनाशी किंवा शाहू महाराजांच्या सुधारणा चळवळीशी काही थेट असा संबंध नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा आपला योग्य आहे. बाकीचे दिनकरराव जवळकर, दादासाहेब सुर्वे आणि माधवराव बागल यांचा कोल्हापूर संस्थानाशी कधी ना कधी काही संबंध आला होता. आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काशीनाथराव वैद्य. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57 जोड्या जुळवा. तर इथे काही या प्रश्नात आयोगाने 4 महत्वाच्या राष्ट्रीय नेत्यांची नावे दिली आहेत. सी राजगोपालचारी, मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय, विठ्ठलभाई पटेल, चित्तरंजन दास आणि त्यांच्या संबंधित एक महत्वाची घटना किंवा कार्य आपल्याला यांच्या जोड्या लावायच्या आहेत. चला आधी या 4 नेत्यांबद्दल थोडक्यात ओळख करून घेऊया. सी राजगोपालचारी यांचे पूर्ण नाव चक्रवर्ती राजगोपालचारी, म्हणजे आपण यांना राजाजी म्हणून देखील ओळखतो. हे गांधीजींचे निकटचे सहकारी होते. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल आणि त्यानंतर त्यांनी हरिजन सेवा, अस्पृश्यता निर्मूलन आणि विधायक कार्यक्रमात हे सक्रिय होते. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय दुसरा अची जोडी 2. त्यांनी विधायक कार्यात जसे हरिजनांचा उद्धार करण्यात स्वतःला गुंतवून ठेवले. त्यानंतर मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय यांनी स्वराज्यावर टीका केली. जिथे स्वराज्य म्हणजे चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी स्थापन केलेला स्वराज पक्ष. मदन मोहन मालवीय आणि लाला लजपत राय यांनी पुढे इंडिपेंडंट काँग्रेस पार्टी स्थापन करून स्वराज्य पक्षाच्या धोरणावर टीका केली. जोडी. त्यानंतर विठ्ठलभाई पटेल हे मध्यवर्ती विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यामुळे ची जोडी 1. आणि चित्तरंजन दास कलकत्त्याचे महापौर म्हणून निवडून आले. तर याचा योग्य पर्याय पर्याय क्रमांक 1 2 4 1 3. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? डिस्क्रिप्शन टाईप आहे मित्रांनो. तर ते पुण्यातील एक लेखक होते. अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन ते त्यांना शिकवत. 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. ते पुण्यातील हिंदुत्ववादी होते. तर याचे पर्याय क्रमांक 1 द कृ पेठे, 2 मामाराव दाते, श्री म उर्फ बापूसाहेब माटे आणि 4 कृष्णराव मराठे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्री म उर्फ बापूसाहेब माटे. बापूसाहेब माटे हे पुण्यातील प्रसिद्ध लेखक, शिक्षक आणि समाजसुधारक होते. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर लेखन केले. त्यांचे सर्वात मोठे कार्य कोणते? मग अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन ते त्यांना शिकवत असत. त्या काळात अस्पृश्यांच्या वस्तीत जाण्यासही लोक घाबरत असत, पण बापूसाहेब माटे स्वतः त्या वस्तीमध्ये जाऊन मुलांना शिक्षण देत होते. त्यांनी अस्पृश्य समाजासाठी शिक्षणाचा प्रसार केला.
त्यानंतर 1945 मध्ये कल्याण येथे झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे ते अध्यक्ष देखील होते. आणि त्यानंतर बापूसाहेब माटे हे हिंदू समाजातील सुधारणा व्हाव्यात या विचाराचे होते. ते हिंदू समाजातूनच अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणून याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बापूसाहेब माटे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59, जोड्या जुळवा. आपल्याला परत एकदा जुळवा हा प्रश्न आलाय. तर या प्रश्नात आयोगाने ब्राह्मण समाजाशी संबंधित 4 समाज सुधारक पंडित रामकुमार विद्यारत्न, कृष्णकुमार मित्र, पंडित शिवनाथ शास्त्री आणि द्वारकानाथ गांगुली यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल यांच्या जोड्या आपल्याला जोडायच्या आहेत. तर पाहूया. पंडित रामकुमार विद्यारत्न हे कोण होते? बंगालमधील समाज सुधारक होते आणि स्त्री शिक्षण आणि समाज सुधारकाचे समर्थक होते. त्यांनी कुली काहिनी हे लिहिले. याचा पर्याय 4. त्यानंतर कृष्णकुमार मित्र. कृष्णकुमार मित्र हे कोण होते? राष्ट्रवादी पत्रकार होते. बंगालमधील प्रसिद्ध लेखक होते. बंगाली वृत्तपत्र संजीवनीचे ते संपादक देखील होते. तर कृष्णकुमार मित्राची जोडी 3. त्यानंतर पंडित शिवनाथ शास्त्री. पंडित शिवनाथ शास्त्री कोण होते? ब्रह्म समाजाचे प्रमुख नेते होते, समाज सुधारक आणि लेखक देखील होते. ते ब्रह्म मिशनरी होते. म्हणून पंडित शिवनाथ शास्त्री यांची जोडी ब्रह्म मिशनरी होते. क च 2. त्यानंतर द्वारकानाथ गांगुली हे कोण होते? स्त्री शिक्षणाचे समर्थक होते. कादंबिनी गांगुली यांचे पती समाज सुधारक आणि पत्रकार. त्यांनी बंगाली या वृत्तपत्रासाठी इंग्रजीत लेख ते लिहित असे. त्यामुळे द्वारकानाथ गांगुली यांची जोडी 1 बंगाली वृत्तपत्रासाठी इंग्रजीत लेख लिहित असे. याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 4, 3, 2, 1. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60. खालील विधानांचा विचार करा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा. काही विधान दिलेत आणि आपल्याला योग्य पर्याय उत्तरे दिलेत. तर योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर आहे मोगलकालीन स्थापत्य कला भारतीय शैलीची आहे. मोगलकालीन स्थापत्य कलेवर पर्शियन व हिंदू या दोन्ही कलांचा प्रभाव आहे. मोगलकालीन स्थापत्य शैलीवर विदेशी प्रभाव आहे. आणि मोगलकालीन स्थापत्य कलेवर कोणाचाच प्रभाव नाही. मित्रांनो, तर आपण हे 3 विधान पाहिले की कोणाचा तरी परिणाम आहेच. पण म्हणतंय की मोगलकालीन स्थापत्य कलेवर कोणाचाच प्रभाव नाही. मोगलकालीन स्थापत्य कलेवर कोणाचाच प्रभाव नाही असं होऊ शकत नाही मित्रांनो. थोडा तरी प्रभाव असेल, 1%, 2% जरी प्रभाव असला तरी तो प्रभाव असतो. त्यामुळे हे कधीच बरोबर असू शकणार नाही. तर आपण एकदम चुकीचं पकडूया. तर पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 विधान अ बरोबर असून ब, क, ड चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 2 ब आणि ड विधान चुकीचे असून अ आणि क बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 अ, ब, क विधान बरोबर असून ड चुकीचे आहे. आणि पर्याय क्रमांक 4 ड विधान बरोबर असून अ, ब, क चुकीची आहे. मोगलकालीन स्थापत्य कला पूर्णपणे परदेशी नाही. भारतात आल्यावर मोगलांनी स्थानिक कारागीर, स्थानिक बांधकाम पद्धती आणि भारतीय कला शैली स्वीकारली. याचं उदाहरण म्हणजे कोणकोणते? आग्रा किल्ला, ताजमहल या सर्व ठिकाणी भारतीय कारागिरांचे काम दिसते. म्हणून अयोग्य आहे. त्यानंतर ब हे सर्वात महत्वाचे विधान आहे मित्रांनो. मोगल स्थापत्य म्हणजे पर्शियन आणि इंडियन म्हणजे हिंदू स्टाईल म्हणजे त्या दोन्ही कलांचा इथे प्रभाव दिसतो. त्यामुळे ब देखील बरोबर आहे. जसं उदाहरण आपण पाहिलं की मोठे घुमट, कमानी, मिनार, चारबाग पद्धत ही काय झाली? पर्शियन पद्धत झाली. आणि त्यानंतर छत्र्या, झरोखे, कमळाची रचना, कोरीव काम हे काय झाले? इंडियन स्टाईल म्हणजे हिंदू या दोन्ही हे काय झाले? हिंदू हे दोन्ही कलांचा प्रभाव आहे. त्यामुळे ब विधान देखील बरोबर आहे. त्यानंतर क मोगलकालीन स्थापत्य शैलीवर विदेशी प्रभाव आहे. हे बरोबर आहे, कारण मोगल स्वतः मध्य आशियातून आले. त्यांच्यावर पर्शियन, तिमुरी, सेंट्रल आशिया यांच्या स्थापत्य कलेचा प्रभाव होता. म्हणून क विधान देखील बरोबर येते. पण ड काय म्हणते? मोगलकालीन स्थापत्य कलेवर कोणाचा प्रभाव होणार नाही. याचं आपण बघितलं, आताच पाहिलं की पर्शियन प्रभाव आहे, भारतीय प्रभाव आहे, मध्य आशियाई प्रभाव आहे. वरच्या विधानात आपण पाहिलं की यांचा प्रभाव आहे. म्हणून विधान ड हे चुकीचं आहे. त्यामुळे आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब, क विधान बरोबर असून ड विधान चुकीचे आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 61. पुढील घटनांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. आपल्याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर विचारले. ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना, खुदिराम बोस यांचा देहांत म्हणजे फाशी देण्यात आली. त्यानंतर लॉर्ड वॉर्डिंग्सवर बॉम्ब फेकला आणि सर प्रफुल्लचंद्र चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरवण्यात आली. तर ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना 1906 रोजी झाली. खुदिराम बोस यांना फाशी कधी देण्यात आली? 1908 साली. त्यानंतर लॉर्ड होर्डिंग्सवर यांच्यावर बॉम्ब फेकला, ती तारीख 23 डिसेंबर 1912. आणि सर प्रफुल्लचंद्र चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू परिषद कधी भरवण्यात आली? 1909. यानुसार आपण जर गेलो योग्य क्रमानुसार, तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब, ड, क. 1906 ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना, त्यानंतर खुदिराम बोस यांना फाशी 1908 आणि ड
हिंदू परिषद भरवण्यात आली 1909 आणि लॉर्ड होर्डिंग्सवर बॉम्ब फेकला 1912. याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब, ड, क. मित्रांनो, इतिहास विषयातील पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या? विश्ववारा, अपाला, लोपामुद्रा आणि घोषा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्व हे ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या. विश्ववारा या ऋग्वेदातील प्रसिद्ध ऋषिका होत्या. त्यांनी ऋग्वेदातील काही सूक्तांची रचना केली. त्या विदुषी स्त्री म्हणून ओळखल्या जातात, त्यामुळे आहे. त्यानंतर अपाला या ऋग्वेदातील ऋषिका होत्या. त्यांचे नाव ऋषिक मंडल 8 मध्ये येते. त्यानंतर त्यांनी इंद्रदेवाची स्तुती करणारे सूक्त रचले. आणि लोपामुद्रा या महर्षी अगस्त्य यांच्या पत्नी होत्या, पण त्या स्वतःही ऋग्वेदातील ऋषिका होत्या. ऋग्वेदातील अगस्त्य लोपामुद्रा यांचा सूक्त संवाद खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर घोषा या देखील ऋग्वेदातील प्रसिद्ध ऋषिका होत्या. त्यांनी अश्विनी कुमारांची स्तुती करणारी सूक्ते रचली. त्यांचे नाव ऋग्वेदात स्पष्टपणे आढळते, त्यामुळे देखील आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्व या स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63. पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे? आता आपल्याला काही मार्ग सांगितलेत आणि ते कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल आणि संपत्ती ती ब्रिटनला नेली जात असे हे विचारले. पाहूया. भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरिक आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार व निवृत्ती वेतन. त्यानंतर भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा, ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च आणि हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज. याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक. सगळ्याच प्रकारे आपल्याला इंग्रजांनी संपत्ती ही भांडवल आणि संपत्ती ब्रिटनला नेली, त्यामुळे सगळेच प्रकार आपण म्हणू शकतो. अ, ब, क, ड हे योग्य उत्तर आहे. पाहूया. भारताचे हा प्रश्न आपल्याला दादाभाई नौरोजी यांच्या ड्रेन ऑफ वेल्थ थेअरीवर आधारित आहे. त्यामध्ये हे प्रकार सांगितले आहेत. त्यांनी सांगितले की भारतात निर्माण झालेली संपत्ती विविध मार्गांनी ब्रिटनला नेत असे. उदाहरणार्थ ICS अधिकारी, लष्करी अधिकारी यांची निवृत्ती आणि त्यांचे पगार देखील सुद्धा भारतातून होत असे. त्यानंतर नफा, ब्रिटिश कंपन्या भारतात व्यापार, रेल्वे उद्योग करत त्यांचा नफा भारतात न ठेवता ते इंग्लंडला पाठवत असत. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश व्यापारी, दुसऱ्या कंपन्या. त्यामुळे ब देखील बरोबर आहे. त्यानंतर भारत सरकारला इंग्लंडमध्ये अनेक खर्च करावे लागत. यालाच होम चार्ज म्हणत. यामध्ये इंडिया ऑफिसचा खर्च, ब्रिटनमधील प्रशासकीय खर्च, शस्त्र सामुग्रीची खरेदी हे सर्व भारतीय महसुलातून होत असे. त्यामुळे क देखील बरोबर आहे. आणि ब्रिटनकडून घेतलेल्या कर्जावर भारत सरकार व्याज भरत असे, त्यामुळे ड देखील आहे. या प्रकारे अ, ब, क, ड या प्रकारे भारताचे भांडवल आणि संपत्ती ब्रिटनला नेली जात असे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब, क, ड. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 64. बिजोड व्यक्ती ओळखा. म्हणजे आपल्याला ऑड पर्सन आपल्याला ओळखायचा आहे. शंकरराव देव, गंगाधरराव देशपांडे, पुंडलिकजी कातगडे आणि भास्कर विष्णू काळे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शंकरराव देव. आता आपण पाहूया. गंगाधरराव देशपांडे हे कोण होते? लायन ऑफ कर्नाटका म्हणून प्रसिद्ध खादी चळवळीचे प्रमुख होते आणि त्यांनी पहिल्या खादी केंद्राच्या उभारणीत मोठे योगदान दिले. त्यानंतर पुंडलिकजी कातगडे हे देखील खादी चळवळीशी संबंधित होते आणि भास्कर विष्णू काळे हे देखील खादी चळवळीशी संबंधित होते. पण शंकरराव देव हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते, संविधान सभेचे सदस्य होते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील महत्वाचे नेते होते, पण ते खादी चळवळीचा यांचा संबंध नव्हता. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 शंकरराव देव. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65. डॅशच्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला, तर त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे परदेशावर जसे सिलोन, निकोबार बेटे आणि मलाया द्वीपकल्पाच्या काही भागावर आधिपत्य मिळवले. पर्याय क्रमांक 1 राजेंद्र चोळ, राजराजा 1, सोमेश्वर आणि विक्रमादित्य 4. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजेंद्र चोळ. गंगेपर्यंत मोहीम त्यांनी नेली होती. त्यांच्या सेनापतींनी पूर्व भारतावर स्वारी केली. बंगालपर्यंत आणि गंगा नदीपर्यंत विजय मिळवला. या विजयाच्या स्मरणार्थ त्याने गंगईकोंडा चोलापुरम आपल्याला माहिती आहे ही पदवी धारण केली. तसेच गंगईकोंडा चोलापुरम ही नवीन राजधानी बनवली. आता राजेंद्र चोळ हे भारताकडील सर्वात शक्तिशाली नौदलांपैकी एक होते आपल्याला माहिती आहे. त्यांच्या आरमाराने श्रीलंका म्हणजे सिलोन, निकोबार बेटे, मलाय द्वीपकल्प, श्रीविजय साम्राज्याच्या काही भागांवर स्वारी केली. त्यामुळे प्रश्नात दोन्ही विधान आपण राजेंद्र चोळ यांच्याशी तंतोतंत लागू होतात. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजेंद्र चोळ. तर मित्रांनो, हा शेवटचा प्रश्न होता. आजच्या प्रश्नामधून आपण फक्त योग्य उत्तरच नाही तर त्यामागची संपूर्ण संकल्पना समजून घेतली. MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अशाच कन्सेप्ट बेस्ड प्रिव्हियस इयर क्वेश्चन वारंवार विचारले जातात. त्यामुळे प्रत्येक प्रश्नामागील इतिहास समजून घेणे खूप महत्वाचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.
आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC 2020 हिस्ट्रीचे आणखी महत्त्वाचे PYQs सविस्तर समजून घेऊ. तोपर्यंत अभ्यास करत राहा. जय हिंद.